हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। तर चला, आज आपण बनवणार आहे समोसा। तर बघा तुम्ही, समोसा आहे हा नाश्त्याचा खूप छान पदार्थ आहे। दिसायला पण खूप छान आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे। तर चला आपण बनवूया। तर याला लागणारं साहित्य आपण घेणार आहेत। पूर्ण समोसाचं साहित्य लागणार आहे आपल्याला। तर मी 1 वाटी रवा इथं ना छानपैकी 1 वाटी रवा ना मस्त चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी ना हातावरती कर्श करून ओवा टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता, ओवा टाकून घेतलेला आहे हातावर। आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे ते छान टेस्ट लागते आपल्याला। आणि याला छानपैकी ना एकत्र करून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता हातावर एकदम छानपैकी मी याला ना पूर्ण गाठी अशा चोळून घेतलेल्या आहे। पूर्ण व्यवस्थित त्याच्या आपण मिश्रण छानपैकी तयार करून घेतलं होतं ते। आणि ना तुम्ही बघू शकत होत्या की मस्त त्याचा गोळा पण बनवून दाखवला मी तुम्हाला। आणि हे बघा, आता त्याला ना थोडं थोडं पाणी टाकून आपण काय करायचे, त्याला एकदम घट्ट असं समोशासारखं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला। तुम्ही बघू शकता, तर आपल्याला पोळीचं पीठ थोडंसं सैल असतं, त्या हिशोबानं आपल्याला हे आणखीन सैल करायचं नाही, कारण भिजायला ठेवल्याच्यानंतर ते खूप सैल होते। तर बघा तुम्ही, मी खूप घट्ट पीठ भिजवलेलं होतं हे। आणि नंतर मी त्याला झाकून ठेवलं। तर झाकून ठेवल्याच्यानंतर आपण बघितलं होतं की झाकून ठेवल्याच्यानंतर बघणार आहेत आपण, ते फुलतं खूप छान। तर चला, इथं मी 4 बटाटे घेतले होते उकडून। तर 4 बटाटे उकडून घेतल्याच्यानंतर खिसून घेतलेले आहे आपण। तर बघा, खिसून पूर्ण बटाटे झालेले आहेत आपले। यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। नंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर कारण की ना अगोदर टाकायचं मीठ, हे नंतर आपल्याला कळत नाही। तिखट टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार थोडंसं तिखट टाकलेलं आहे। आणि हे टाकलेलं आहे चिली फ्लेक्स, आणि हा मसाला टाकलेला आहे। तर तुम्ही कोणताही मसाला वापरू शकतात। आणि त्याच्यानंतर ना मी हा अंबारी मसाला टाकला थोडासा। तर आणि ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडीशी हळद टाकली होती। आणि आता एकत्र करून घ्यायचं आपल्याला, याला खूप छान एकत्र करून घ्यायचं। आणि मेन म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, बाहेर जे आपण आत्ता मी टाकलेलं आहे ते मी काय टाकलेलं आहे मी तुम्हाला सांगते, की आपण जे काळं मीठ टाकतोय ना, तर ते आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ। म्हणजे काळ्या मिठानं ना खूप छान टेस्ट येते, सेम टू सेम बाहेरच्या ठेल्यासारखी किंवा हॉटेलमध्ये आपण जे समोसा खातो त्याच्यासारखी सेम टू सेम टेस्ट येणार आहे। तुम्ही बघू शकता, आपण हे पीठ घेतल्याच्यानंतर ना पीठ मस्त फुललेलं मी तुम्हाला दाखवलं। आणि आता याला ना आपण थोडासा हात मारून घेणार आहे, म्हणजे याला हात मारल्याच्यानंतर आपले जे आपण जी पोळी बनवणार आहे ना, गोलपैकी एकदम पतलीशी पोळी बनवायची आपल्याला। मी 3 उंडे बनवून घेतलेले आहे। आपल्याला याचे ना उंडे बनवून घेतल्याच्यानंतर आकारही कळतो, आणि एकसारखे आपण किती उंडा घेतला हा पण कळतोय। तर बघा तुम्ही, एकसारखे मी 3 उंडे करून घेतले व लाटून घेतले। त्याच्यानंतर मी याला चटणी पूर्ण लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, याला मस्तपैकी मी चटणी लावून घेतली होती। आणि चटणी लावून घेतल्याच्यानंतर ना याला मी कट करून घेतलं, त्रिकोणी आकाराचं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता तो, आणि इतकं सोपं साधं आहे, खूप साधं सोपं आहे। आणि तुम्ही नक्कीच करून बघा। आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण एका पोळीचे बनवून घेतलेले आहेत, आणि दुसरी पोळी पण बनवून घेतली। तिसऱ्या पोळीला आपण तयारी करत आहेत। तेल तापायला ठेवलं होतं, तोपर्यंत मी बारीक गॅसवरती तेल आपलं छानपैकी तापून झालेलं आहे। आपल्याला बारीक गॅसवरतीच याला तेल तापायचं होतं। आणि बघा तुम्ही, हे चिटकू नाही म्हणून, आणि एकत्र काही एकमेकाला चिटकू नाही म्हणून मी त्याला ना थोडा वेळ असं टाकून घेतलं होतं, म्हणजे तेल एवढं आपलं तापलेलं नव्हतं म्हणून। दुसऱ्या घाण्याला आपण असं करणार नाहीत, कारण की आपलं तेल परफेक्ट तापलेलं असणार आहे म्हणून। तर पहिल्या घाण्याला कसं आहे माहिती आहे का तुम्ही, कधी कधी आपल्याला कसं कळून नाही जात, म्हणून ह्या हिशोबाने मी थोडंसं यातच ठेवलेलं होतं। आणि चिटकले नाही, काही नाही, न फुटले नाही, काहीच नाही। बघा तुम्ही, एवढे छान आपले ना कुरकुरीत चविष्ट असा नाश्ता तयार झालेला आहे। तर तुम्ही बघा, हा नाश्ता नक्कीच तुम्ही करून बघा, खूप छान आहे। आणि वास तर एकदम खूप छान येतोय, असं वाटतं की आपल्या बाजूला काहीतरी हॉटेलच आहे, एवढा छान वास येतोय। बघा तुम्ही, एवढे आपले पूर्ण तळून झालेले आहेत। आपले 2 घाणे मी तळून घेतलेले होते, 1 घाणा आपला तळायचा राहिला होता, आता 1 घाणा तळून घेतलेला आहे। तर चला, मी इथं एक ताट घेतलं होतं, ताटामध्ये आपण हे पूर्णपैकी काढून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता, एवढे छान झालेले आहेत ना, कुरकुरीत झालेले आहे, एकही तुटत नाही आहे। असे एवढे छान समोसे आपण घरी बनवू शकतो। तर नवीन काहीतरी समोसा स्टाईल आहे ही, आणि खूप कुरकुरीत होतात, आणि खूप खमंग होतात, मुलं आवडीने खातात, आणि सर्वांना हा नाश्ता खूप आवडेल। तुम्ही नक्कीच करून बघा, आणि हा नाश्ता परफेक्ट जमेल। बघा तुम्ही, कारण खूप साधा सोपा आहे, आणि त्यासोबत खायचा सॉस। तर सॉस नसेल आवडत तरी पण तुम्ही तसं खाऊ शकता। चला, तोपर्यंत बाय बाय।